नमस्कार मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत युवा सामाजिक कार्यकर्ते आणि अपना वतन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिद्दीकभाई शेख. ह्यांनी काल चिंचवड विधानसभेमधनं आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांची काय काय तयारी आहे आणि ते आता सामाजिक कार्यातनं ते असे राजनीतीमध्ये का बरे यायला लागलेत ते त्यांच्याकडनं आपण. जय हिंद. मी सिद्दीक शेख, संस्थापक अध्यक्ष अपना वतन संघटना. अपना वतन संघटनेच्या माध्यमातून मागील 14 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी गोरगरिबांसाठी, दीनदलितांसाठी काम केलेलं आहे. अनेक वेळा ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. तसेच जी शासकीय यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, यांच्यामधील भ्रष्टाचार असेल, चुकीच्या गोष्टी असतील, त्या गोष्टींना विरोध करणे हे माझं काम राहिलेले आहे. परंतु हे 14 वर्ष काम करत असताना 5 वर्ष आपण विविध आंदोलनं करतो, मोर्चे काढतो, परंतु ऐन निवडणुकीच्या वेळेस जे आपण निवडून देतो ते लोकांची जी पात्रता आहे, त्या लोकांची जी गुणवत्ता आहे ती योग्य नसल्याकारणाने त्यावेळेस नागरिकांचं हे लक्ष त्या निवडणुकीवरती असतं, परंतु अशा वेळेस आपण दुर्लक्षित राहतो. तर आपल्या या परिसरातील बऱ्याचशा नागरिकांच्या माध्यमातून मला सांगणं आलं की सिद्दीकभाई, तुम्ही राजकारणामध्ये प्रयत्न करा, कारण ज्या प्रकारे तुमचं काम चाललेलं आहे, 5 वर्ष तुम्ही काम करत असता, परंतु ह्यावेळेस जनतेच्या दरबारात तुम्ही जाऊन तुमच्या कामाच्या जोरावरती त्यांना तुम्ही मतं मागा. तर यानंतर मी असं ठरवलं की आपण या मतदारसंघातून उभं राहिलं पाहिजे. आता ह्या मतदारसंघातनं तुम्ही उभे आहात. काम तुम्ही अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरासाठी, इव्हन पुणे जिल्ह्यासाठी सुद्धा करताय तुम्ही. तर हे जे फक्त चिंचवड विधानसभासाठी तुम्ही जे निवडणुका लढतायत, तर त्याच्याकडनं फ्युचरमध्ये तुमचं फक्त लक्ष चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहणार का अख्ख्या पिंपरी चिंचवड किंवा पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही ते कार्य करत राहणार? खरं तर मी पक्ष जे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत, म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब यांना मी मुंबईला जाऊन भेटलो होतो. त्यांच्याकडे मी तिकीटची मागणी केली होती. तसेच उद्धव ठाकरे साहेब आहेत, नाना पटोले जे आहेत, यांनासुद्धा मी विनंती केली होती. त्यांनासुद्धा मी म्हटलं होतं की आम्हाला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे सामाजिक चळवळ करणारे जे कार्यकर्ते आहेत की ज्यांनी लोकसभेच्या कालावधीमध्ये सुद्धा या भाजपला हद्दपार करण्यासाठी निर्भय बनवसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढली. मग असं असताना महाराष्ट्रभर जे आम्ही लढाई लढलेली आहे त्यामुळे या सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा आणि पिंपरी चिंचवड शहरामधील एक ठिकाणची जागा आम्हाला द्यावी असं आम्ही त्यांना मागणी केली होती, परंतु त्यांनी ते दिलेले नाही. त्याच्यामुळे आपण एक संघटना म्हणून ज्या आपल्या मर्यादा येतात त्या मर्यादा बघून सध्या तरी मी फक्त चिंचवड मतदारसंघापर्यंत विचार केलेला आहे, परंतु येण्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरामध्ये उमेदवार उभे करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार. आता तुम्ही एक सामाजिक कार्य, तुमची अशी एक ओळख आहे, त्या हिशोबानं साहेब मला एक सांगा की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, शिवसेना किंवा कुठलाही पक्ष असू द्या, तर समजा ह्या पक्षाकडनं जर समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मग तुमचा काय निर्णय आहे? कारण राजकारण करण्यासाठी, निवडणूक लढवण्यासाठी पक्ष हा खूप महत्त्वपूर्ण असतो. कारण जे पक्षाचं चिन्ह असतं ते जनतेपर्यंत पोहोचलेलं असतं. आणि मला जर का उमेदवारी मिळाली असती तर मी नक्कीच लढलो असतो, परंतु मला उमेदवारी देण्यात आलेली नाही. कारण त्या ठिकाणी फक्त ज्याच्याकडं पैसा आहे, ज्याच्याकडं गुंड आहेत, ज्याच्याकडं म्हणजे म्हणतो ना आपण प्रस्थापित आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली जाते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारली जाते. आता तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये भरपूर सक्रिय आहात आणि पूर्णपणे तुम्ही भ्रष्टाचारचे विरोधी आहात, तुमची जी संघटना आहे. तर हे करून तुम्ही जे राजनीतीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे, त्याचा काय तुमचा मेन हे आहे, उद्देश आहे? कारण जे समस्या जे आपण आता, मी उदाहरणार्थ फक्त चिंचवड मतदारसंघ परत जर बोलायचं झालं तर माझ्याकडे असे बरेचसे मुद्दे आहेत. तर सर्वप्रथम या चिंचवड मतदारसंघामध्ये हिंजवडी जो हा IT हब आहे, या IT हबमध्ये बरेचसे जे ITNs आहेत, तर ते ITNs दररोज ये जा करतात, परंतु ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो अत्यंत भयानक हा प्रश्न झालेला आहे. आणि पाठीमागच्या 10-15 वर्षामध्ये या ठिकाणी आमदारच आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ट्रॅफिकचा प्रश्न काही सुटलेला नाही, म्हणजे योग्य नियोजन झालेलं नाही आहे आणि योग्य उपाययोजना झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे असे दुसरे झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये SRAच्या माध्यमातून खूप मोठा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होतोय. या मुद्द्यावरती एक तरी आमदार बोललाय का? आता जेवढे उमेदवार उभे राहिले आहेत त्याच्यापैकी एक तरी उमेदवार या SRAच्या गैरव्यवहाराबरोबर बोललेला नाहीये. तसेच या भागातले पाणी टंचाईचे प्रश्न आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे. या भागातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मुस्लिम समाज आहे
तर त्या मुस्लिम समाजाचा कब्रस्तानचा प्रश्न आहे तो गेल्या 25 वर्षापासून प्रलंबित आहे. तर हे असे एक नाही, असे अनेक प्रश्न आहेत. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आहे, सर्वात मोठा आहे. या परिसरामध्ये अनधिकृत बांधकामे आहेत, ते नियमित करणं आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणं या संदर्भाचं धोरण सरकारने जाहीर केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे अशा अनेक मुद्द्यांवरती मला विधानसभेमध्ये जाऊन ह्या मुद्दे मला मांडावे लागतील, कारण मी इथे किती जरी आंदोलनं केली आणि मोर्चे केले तर मला इथं काही करता येणार नाही. पण ज्यावेळेस मी विधानसभेत जाईल तर या जनतेचा आवाज बनवून मी विधानसभेत गजर जाईल. सिद्दीक भाई, विधानसभेत समजा तुम्ही गेले, तुमची निवड झाली आणि तुम्ही तिकडं कार्याला सुरुवात केली, तर ह्याच्यात सर्व समाजाचा समावेश असणार की फक्त एक तुमचा जो मुस्लिम समुदाय आहे फक्त त्याचाच तुम्ही विचार करणार? खरं तर हा प्रश्न चुकीचा आहे, कारण जसं तुम्ही म्हणले की माझं कार्य तुम्ही बघितलेलं आहे पहिल्यापासून. तर जेव्हा मी सुरुवात केलेली आहे आपना वतन संघटनेची, आपना वतन म्हणजे स्वराज्य, छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून मी आपना वतन संघटनेची निर्मिती केलेली आहे. आणि या परिसरामध्ये मी म्हणजे भारतामधील प्रत्येक घटक, भारतामधील प्रत्येक नागरिक हा माझा आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय हे माझे बांधव आहेत, या भावनेतून मी काम केलेलं आहे आणि अनेक लोकांना, गोरगरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे. त्याच्यामुळे फक्त एक विशिष्ट समाजासाठी काम करणं हे ह्या लोकशाहीला आणि मला सुद्धा अभिप्रेत नाही. अभी मेरा आपसे ये प्रश्न ऐसा था सिद्दीक भाई, जिस प्रकार की आपकी राजनीति है, जिस प्रकार के आपके सामाजिक कार्य हैं, हम काफ़ी दिनों से देखते आ रहे हैं, कोरोना काल में भी हमने देखा है. तो अब मुझे सिर्फ इतना बताइए कि ये जो आपके दिल में जो जागा है, जो विचार आया है इलेक्शन लड़ने का, आप लोकसभा में भी खड़े हुए थे, विधानसभा में भी खड़े हुए, एक सामाजिक कार्य को लेके आप इस तरह के इलेक्शन भी लड़ते रहते हैं, तो आने वाला जो काल है जिसमें आपकी जो संस्था है अपना वतन संगठन, इसके माध्यम से आप नगर पालिका के जो इलेक्शन होने वाले हैं उसमें क्या अपने कैंडिडेट उतारेंगे? बिल्कुल उतारेंगे कि अगर हमको प्रतिनिधित्व नहीं मिल रहा है, सामाजिक कार्यकर्ताओं को प्रतिनिधित्व नहीं मिल रहा है, अल्पसंख्यक समाज को प्रतिनिधित्व नहीं मिल रहा है, तो हमको उम्मीदवार उतारने ही पड़ेंगे और उनको चुन के लाना ही पड़ेगा. अच्छा, और ये जो अभी आप आंदोलन कर रहे हैं तहसीलदार कार्यालय पे और नगर पालिका कलेक्टर ऑफिस के सामने जो कर रहे हैं, उनसे आपका क्या निचोड़ निकला है? क्या न्याय मिल रहा है आपको या न्याय मिलने की उम्मीद है? बिल्कुल, मुझे संविधान पे पूरा विश्वास है, पूरा भरोसा है और अपने आप पे मुझे पूरा भरोसा है. मैं जो भी काम करता हूँ संविधान के दायरे में रह के करता हूँ. तो जो तहसीलदार के यहाँ पे भी जो मेरा जो आंदोलन था, तो वहाँ पे जो करप्शन हो रहा था, तो मैंने उसके पुरावों के साथ में वहाँ पे उनको प्रेजेंटेशन किया और उसके बाद वो तहसीलदार ने, जो बिल्डर थे, वो बिल्डर के ऊपर उनको दंड दिया है. तो मुझे मतलब इसमें रिजल्ट मिल रहा है, हर काम में रिजल्ट मिल रहा है. आपको सक्सेस मिल रही है जो आप इतना आंदोलन जो कर रहे हैं? बिल्कुल बिल्कुल. और इसमें आपको कोई, आपकी जान को कोई खतरा या कोई ऐसी कोई दुख दुविधा वाली बात तो नहीं है इसके अंदर? एक्चुअली क्या रहता है कि समाज में जब हम जैसे लोग काम करते हैं तो हमारी जान हथेली पे लेकर हम चलते रहते हैं. तो जो भी मतलब मेरे काम की वजह से जो भ्रष्टाचारी है या जो भ्रष्टाचारी नेता है या कोई पुलिस के अधिकारी है या जिस मेरे काम की वजह से किसी के दिल दुखे है, तो ऐसे जो लोग हैं, गुंड रहेंगे, भ्रष्टाचारी लोग रहेंगे, नेता रहेंगे, तो ये लोग तो हर वक्त साजिश करते हैं. मुझे अब तक कम से कम मेरे पास रिकॉर्ड है, ये 7-8 बार धमकियाँ मिल चुकी हैं मुझे. और मैंने बाकायदा पुलिस कमिश्नर को लेटर भी लिखा है कि मेरे जान को धोखा है बोलकर. तो क्या पुलिस प्रशासन की तरफ से आपको कोई इसमें सहयोग मिला है, आपको कोई प्रोटेक्शन मिला है इसके अंदर? अभी तक तो पुलिस ने मुझे कुछ प्रोटेक्शन नहीं दिया है, क्योंकि इशारे का जो मसला चल रहा है वो करोड़ों का घोटाला है इशारे का, और ये महसूल का भी जो है वो भी करोड़ों का घोटाला है. तो ये बड़े बड़े घोटाले मैंने उजागर किए हैं, तो इसकी वजह से कुछ लोगों के दिल दुखे हैं. तो इन लोगों ने मुझे जान से मारने की जो प्लानिंग किया है, मुझे जो पता चला, तो मैंने पुलिस को इन्फॉर्म किया है, उनको लेटर दिया है, लेकिन पुलिस की तरफ से मुझे आज तक कुछ भी मतलब नहीं मिला, जवाब नहीं मिला है. ये थे अपना वतन संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिद्दीक भाई शेख. और चिंचवड़ जैसे दमदार विधानसभा के अंदर जो बीजेपी की सत्ता है अभी प्रस्तावित, और भी बहुत से दिग्गज इस मैदान में है, तो अपनी किस्मत को आजमाने के लिए इन्होंने भी अपना पर्चा भरा है. मैं ब्रिजेश बड़गुजर, न्यूज़ इंडिया लाइव.